जमल नव? आहे माझी तयारी. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. चला लागा कामाला. कळलं सगळ्यांना? हा, आणि दुसरी गोष्ट, जेव्हा रेडर रेड टाकून येणार तेव्हा त्याच्या पायाकडे लक्ष ठेवायचं, जेणेकरून आपल्याला कळतं कुठल्या साईडला मूव्ह होणार आहे, काय होणार आहे ते. कळलं? हा, आता मी तुम्हाला ती ग्रीप कशी असली पाहिजे, पकड कशी असली पाहिजे हे मी तुम्हाला शिकवतो. चला या मैदानात या सगळ्या. ओ सर, थांबा थांबा. हे बघा, तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. कोण आहे हा? कोण काय, माझाच भाऊ आहे सर्वेश. काय? तुझा भाऊ? महा इथं काय करतोय? काय काम? तुझी मस्ती जिरवायला आलोय. हो, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? हा, कोण आहेस रे तू? बाई दादा, जास्त वटवट केली ना एका ढाकात आसमान दाखवीन तुला. हिंद केसरी गंपू अण्णांचा पठ्ठा म्हणतात मला. आता बघ कसा माझा भाऊ या गुरुजींची भुर्जी करतो. हे बघा, ए, इथं खेळ शिकवायला येतो का पोरींना त्रास द्यायला येतो? आणि माझ्या बहिणीला काय बोललास रे तू? तिला शिक्षा करतो, ग्राउंडच्या चक्रा मारायला लावतो. तुला एकदाच सांगतो, माझ्या बहिणीला त्रास द्यायचा नाही, समजलं? काही माफ करू द्या. हो, सामावून बोला. आणि ही शाळा आहे आणि या शाळेचा मी शिक्षक आहे, कळलं? या शाळेत काही नियम आहेत, ते पाळावे लागतील. चला थांबा थोडा वेळ बाहेर, आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ए, तुझे नियम बियम गेले तेल लावत. बाहेर जा म्हणजे ही शाळा काय तुझ्या बाची आहे? तुला माहित नाही मी कोण आहे? तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हे बघा, आमची स्पर्धा जवळ आली आहे, बरीच प्रॅक्टिस बाकी आहे अजून. तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, आपण नंतर बोलूया हवं तर. नाही नाही दादा, याचं ऐकू नको. 2-4 ठेवून दे, मग जा. म्हणजे याला कळेल माझ्या संग पंग घेणाऱ्याचं काय होतं ते. चला पोरीनो, प्रॅक्टिस सुरू करा. चला. ए फुकण्या, तू मला काटवायला गेलास ना, तुला आयुष्यातून उठवीन, समजलं काय? होय काय? असं काय करणार आहात तुम्ही? तेजादा माहितीये का? तेज प्रताप मक्तेदार. नाव तर ऐकलंच असेल. अरे देवा, आता एका हाताने भांडी कशी घासू?
सगळ्यांना तर तेज प्रतापमुळे झालंय. माझ्याशी एवढा कच्चा कच्चा भांडलंच नसतं तर आजींनी मला व्रत करायला सांगितलंच नसतं. त्याच्यामुळे सगळा त्रास सहन करावा लागतोय मला. मी सोपं करून देऊ काय? तू तू का आलाय तिकडे? का आलोय म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? तुझ्यासाठी तुझ्या संग. अहो हिरोईन अडचणीत असेल तर हिरोच येतो मदतीला. हा? बोला काय करू सेवा? सेवा? मला तुझ्याकडनं कुठलीही सेवा नको. तुझा जा, तुला त्या काव्याला भेटायचं असेल ना तुझा. अहो काय झालं चिडायला तुम्हाला एवढं? ओ हानकी वडीव. अहो ए हनकी बडू का हनकी बडू? वैद हे नावे वाचा. तू जातो तिकडून का मी? अहो इथं आहे मी माग. तिकडे काय करताय? चला आता मी भांडी घासतो, तुम्ही फक्त नळ सुरू करा. हा द्या. मी सांगितलं ना तुला, मला तुझी काहीही मदत नको. तुझा प्रॉब्लेम काय? तू जा ना इकडून. झालं परत चिडला. अहो खर तर मी चिडायला पाहिजे तुमच्यावर. काल तुम्ही आपली भारीतली डेट कॅन्सल केली आणि तुम्ही तसं वागला ना म्हणून मला राग आला आणि तुम्हीच राग होताय माझ्यावर. केवढा तो राग नाकावर, चांगला नाही दिसत तो. एक मिनिट. हा बघा आता तुमचा राग कमी झाला असेल. होय वैदे. अगं ती भांडी वाळून गेली ना, अशी पुतळ्यासारखी काय उभी आहेस? कायम काय ना काहीतरी बोंब असतेच बघ तुझी. एक काम धड जमत नाही तुला. बया आता हे आणि काय नवीन सुरू केलंय हिने? तिच्या एका हाताला काय ऋतू भरली काय? माईलाच सांगायला लागते. ग्लास पण धुवून ठेव. प्रिया, ए प्रिया, प्रिया 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 इकडे इकडे इकडे. काय ग? ते न्यूज बुलेटिन वाले बातम्या देतात ना तसा आवाज देतेस तू. काय झालं? बातमीच घ्यायला बोलवली. मला सांग, तिला काय झालंय? एकाच हाताने का काम करते? बरं करतीये तर करते, एक नाही धड 12 भर चिंध्या.